UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल, अदिती तटकरेंचं मोठं विधान। 1500 रुपयात लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न, तिजोरीवर बोजा पडल्यानं आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील, संजय राऊतांची टीका। शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम, कालच्या वर्षावरील बैठकीतही तोडगा नाही, आज रात्री पुन्हा महायुतीची बैठक होण्याची शक्यता, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, इतर कुणीही अर्ज न भरल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड। राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला ठाकरे गटाचा विरोध, बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा, पण नार्वेकरांना नाही, आदित्य ठाकरे आक्रमक। राहुल नार्वेकरांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली, देवेंद्र फडणवीसांचा पटोलेंना टोला। ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता, महाविकास आघाडी ठाकरे गटाकडे अधिक जागा। तळेगावातील शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशामध्ये जाऊ नये, राज ठाकरेंचं सरकारला आवाहन, तर वक्फ बोर्ड मनमानी कारभारामुळे लोकांवर दहशत, मनमानी कारभाराला चाप कसा बसवणार, राज ठाकरेंचा सरकारला सवाल। जयंतराव माझं तुमच्याकडे बारीक लक्ष, पण तुम्ही प्रतिसादच देत नाही, विधानसभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा आपल्या पक्षाचं घोषवाक्य आहे, योग्य वेळी योग्य निर्णय, जयंत पाटलांचं अजित पवारांना उत्तर। 208 मतांनी नाना पटोले वाचले, 208 वाले रंगही विसरायला लागले, शिंदेंचा अजित पवारांचा टोला, तर मला मिळालेल्या मतांची टिंगल उडवली गेली, नाना पटोलेंचं विधान। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव, सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी, लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले, आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। बेळगावमध्ये महामेळावा घेण्यावर ठाम असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत, काँग्रेसचं राज्य ही पळवाट नसू शकते, संजय राऊतांची टीका। विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचं आंदोलन, बेळगावच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाची घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक, 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना, महिन्याला 7,000 रुपये मिळणार, 3 वर्षात विमा सखींना LIC 2,16,000 मानधन देणार। अजित पवारांसह चंद्रबाबू नायडूंच्या विरोधात काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांचा स्थगन प्रस्ताव, दोन्ही नेत्यांना क्लीन चिट मिळाल्यानं कामकाज थांबून लोकसभेमध्ये चर्चा करण्याची मागणी। बेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात, पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। अर्ध्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद, पेन्स 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचं शटडाऊन, टँकरनंही पाणी पुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेनं भारताच्या गुकेशचं भक्कम पाऊल, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या 11व्या डावामध्ये चीनच्या डिंगवर मात। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकॉईनची किंमत प्रथमच $1,00,000, भारतीय चलनानुसार एका बिटकॉईनची किंमत 86 रुपये 11 पैशांवर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।